आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे साबुदाणा आणि भगर किंवा वरई यांचे धिरडे किंवा डोसे आपण बनवणार आहे। आणि आपल्याला साबुदाणा खाऊ वाटत नाही किंवा नुसती भगर खाऊ वाटत नाही, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। रामकृष्ण हरी। बघा, आता आपण रेसिपी बघणार आहोत। त्याकरता बघा, 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगर आणि साबुदाणा डोशांकरिता 1 वाटी भगर घेतल्यानंतर आता आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। दोघं मी एकत्रच भिजत घालणार आहे। आणि आपल्याला सकाळी करायचे तर तुम्ही रात्री झोपतानाच भिजत घालून द्या। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि थोडंसं म्हणजे आपली भगर साबुदाणा डुबेल इतकं तुम्ही पाणी घाला। आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचे तर तुम्ही सकाळी भिजत घाला। आणि बघा, आता आपण भिजत घातलेलं आहे। त्यानंतर आता 3 बटाटे घेतलेले आहे मी, मध्यम आकाराचे, साल काढून घेतली, पाण्यात ठेवले होते आणि असे मस्त खिसणीच्या साहाय्याने आता आपल्याला असा खीस करून घ्यायचा आहे बटाट्यांचा। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर खीस झालेला आहे। आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही साबुदाणा विसरून जाल, इतके सुंदर हे भगर साबुदाण्याचे डोसे लागतात। आणि तुम्ही ही पद्धत माझी नक्की वापरा। बटाट्यांचा खीस टाकून खूप सुंदर लागतं। बघा, आता आपण रात्री भिजत घातलेलं बघा साबुदाणा भगर आता सकाळी मस्त अशी दळून घ्यायची आहे आपल्याला। आणि पाणी राहू द्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला वाटलं तर थोडं काढा, पण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता मी थोडं किंचित पाणी काढून घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा। तुम्ही लगेचच्या लगेच जर भिजत घातलं तर थोडंसं डोशांना चव थोडी वेगळी येते। आता बघू शकता इतकं छान असं बारीक दळून घेतलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून सगळं हलवून काढून घेतलेला आहे। आता बघा, जो बटाट्याचा खीस आपण खिसून घेतलेला आहे तो बघा आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जेव्हा दळायला घ्याल तेव्हा आधी बटाट्याचा खीस करून घ्या। आणि मस्त बघा 2 ते 3 पाण्याने पण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि आता तो पण टाकून घेतला। 2 ते 3 मिरचीचा असा ठेचा करून घेतला। तुम्हाला बारीक तुकड्यांमध्ये टाकायचं तुम्ही तेही टाकू शकता। आणि बघू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे। तुम्ही आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा। मी तुमच्याकरता रोज नवनवीन उपवासाचे पदार्थ घेऊन येत आहे। तुम्हाला जो आवडेल तो पदार्थ तुम्ही बनवून बघा। आणि आता हलवून घ्यायचं आहे मस्त असं। तुम्हाला जास्त बनवायचे तर 2 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा घ्या। आणि बघू शकता तुम्ही बटाटा तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता, एखाद्या वेळेस नाही टाकला तरी चालेल, पण तुम्ही बटाट्याचा खीस टाकून बघा। खूप सुंदर असे मस्त कुरकुरीत असे आपले डोसे होतात। आता झाकून ठेवायचं, एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं। तोवर आपण शेंगदाणा चटणी बघणार आहे। मस्त अशी डोशांसोबत तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता। छान अशी बघा उपवासाची शेंगदाणा चटणी आता आपण बनवणार आहे। अजिबात मी जिऱ्याची वगैरे फोडणी देणार नाही, जिरं कोथिंबीर अजिबात वापरणार नाही, कारण उपवासाला जिरं कोथिंबीर नाही चालत। ज्यांना आवडतं, ज्यांच्याकडं खातात त्यांनी नक्की वापरा। आम्ही जिरं कोथिंबीर नाही वापरत, म्हणून मग मी नाही वापरणार आहे। आता अशी बघा मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे 5 ते 6। तुम्हाला चटणी कितपत बनवायची तुम्ही त्या प्रकारे बनवा। तुम्हाला तिखट कमी तिखट आवडतं त्या प्रकारे तुम्ही बनवा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं शेंगदाणे भाजलेले आणि मिरची, मी साल काढलेले नाही, तुम्हाला काढायचे तुम्ही काढून घ्या। आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मीठसुद्धा टाकून झाल्यानंतर बघा आता अशी मस्त पेस्ट करून घ्यायची, चटणी दळून घ्यायची मिक्सरला। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्येही थोडंसं पाणी टाकून आपण चटणी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी तुम्ही त्या प्रकारे ठेवा। आणि खूप सुंदर अशी बघा आपली चटणीसुद्धा तयार होणार आहे। आता मी तडका देणार आहे, फक्त तेलाचा देणार आहे। बघू शकता 1-2 पड्या तेल मी मस्त कडकडीत गरम केलं आणि मस्त असा आता तडका दिला चटणीला, म्हणजे चटणी खायला खूप छान लागते। तुम्हाला जिरं वापरायचं असेल तर तुम्ही जिऱ्याची फोडणी द्या। खूप सुंदर बघा आपली चटणी तयार झालेली आहे, खाण्यासाठी दिसते आहे ना किती सुंदर। तुम्ही नक्की हे आषाढी एकादशीला ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल। आणि चटणीसुद्धा खूप सुंदर बघा अशी तयार झालेली आहे, खूप सुंदर लागते ही चटणी, तुम्ही नक्की करून बघा। आता बघा मी एक अर्धी वाटीला थोडासा कमी दाण्यांचा कूट करून घेतला
तो विसरली होती मी टाकायचा, आता तो पण मी टाकून घेतला बघा। आता आपलं डोशांचं रवण तयार झालेलं आहे, म्हणजे बॅटर तयार झालेलं आहे। आता तवा तपवायला ठेवलेला आहे, तव्याला मस्त असं छान असं तेल लावायचं आहे आणि खूप सुंदर असे बघा आता आपले डोसे तयार होणार आहे। आणि बघू शकता आता पूर्ण तेल तव्याला असं लावून घेतल्यानंतर आता आपल्याला डोशांचं बॅटर टाकायचं आहे आणि खूप सुंदर हे डोसे तयार होणार आहे, अगदी कुरकुरीत। तुम्ही खाता क्षणी सगळे घरातले तुम्हाला विचारतील कसे बनवले, खूप सुंदर असे ही रेसिपी आहे। आणि असं मस्त पसरवून घ्यायचं तुम्हाला बघू शकता। आणि मस्त असं पसरवल्यानंतर बघा आता आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे, कारण झाकण ठेवल्यामुळे आपला डोसा पटकन निघून येतो। आणि थोडासा गॅस मग नंतर बारीक करायचा, अजिबात घाई करायची नाही। मग डोसा बघू शकता किती सुंदर निघालेला आहे, भगर आणि साबुदाण्याचा किती कुरकुरीत दिसतो आहे। आणि बघू शकता आता आपण दुसरी बाजूसुद्धा भाजून घेतलेली आहे। तुम्हाला तेल वापरायचं परत तुम्ही वापरा, मी नाही वापरलेला आहे। आणि आता आपण हा डोसा काढून घेतलेला आहे, आता दुसरा आपण डोसा टाकणार आहे। आता परत थोडासा गॅस मोठा करायचा आणि तेल थोडंसं लावायचं आणि आता परत दुसरा डोसा आपण टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खायला खूप टेस्टी, खूप छान लागतात। आणि तुम्ही रताळ्याचा खीससुद्धा याच्यामध्ये वापरू शकता, खूप छान असं लागतं। साल काढून खिसून घ्यायचे रताळे, तो खीससुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि बघू शकता आता दुसरा डोसा पण आपला किती सुंदर तयार होत आहे, खूप सुंदर आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ खरोखर जर तुम्हाला मनापासून आवडला तर एक लाईक नक्की मात्र करा। आणि बघू शकता आता आपला दुसरा डोसासुद्धा तयार झालेला आहे आणि आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे। आता आपण अजून एक डोसा टाकून देणार आहे आणि बघू शकता तुम्ही आपले डोसा चटणी किती सुंदर उपवासाची आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला जिऱ्याची फोडणी द्यायची तर तुम्ही जिऱ्याची द्या। आता बघू शकता किती सुंदर बघा आपले डोसे मस्त असे छान तयार झालेले आहे। जर तुम्ही लगेचच्या लगेच भगर धुवून दळली तर ती थोडीशी खायला वेगळी लागते। तुम्ही रात्रभर नक्की भिजत घालून बघा, किंवा संध्याकाळी करायचं तर तुम्ही सकाळी भिजत घाला आणि दळल्यानंतर पण तुम्ही एक 20 मिनिटं राहू द्या तसंच। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत बघा। आता मस्त असं प्लेटमध्ये डोसे घेतले, आता मस्त अशी चटणी घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपण खायला घेणार आहोत। खूप सुंदर असे टेस्टी हे डोसे होतात, तुम्ही नक्की करून बघा। मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर। अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायची उपवासाची तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि केल्यानंतर पण मला सांगा आवडली का नाही रेसिपी। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।